लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा, विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकच पर्व मोळी घेऊन भटकंती भटक्या समाज आमचे पोट भरत्यात, लेकरा बाळांना भाताची शीत सकाळ सकाळ पाठ जाऊन जोशी कुणमुड्या जोशी मागून आणतो आणि हे मूळ ओबीसी आहेत आणि सरकार हे विसरलंय आणि हे सरकारला ठसून सांगण्यासाठी आम्ही आमच्या पारंपरिक वेशात इथं आलेलो आहोत आणि आज आमची प्रमुख मागणी एकच आहे। गेली 1 तारखेपासून प्रशासनासंग पत्रव्यवहार करतोय, मनोज जरांगे पाटील साहेब त्यांच्यावरती गुन्हा दाखल करणे आणि नाही केलं तर ओबीसीच्या 350-400 जातीचे प्रतिनिधी आज फक्त इथं आलेले आहेत आणि ते सगळे बारामतीकडे कूच केल्याशिवाय राहणार नाहीत। या अर्थाने तुम्ही आज या ठिकाणी मोठ्या संख्येने दाखल झालेल्या मात्र तुमच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली। पोलिसांना जरांगे पाटील साहेबांना कोर्टानं नाकारलेली दिली, त्याला जावयासारखा पाहुणचार मुंबई सारख्या शहरात केला आणि तालुक्याच्या ठिकाणी आमच्यासारख्या पोरांना अरेरावीची भाषा दमदाटी हा पोलीस प्रशासन का असं करतोय माहित नाही, पण ते ऍडिशनल एसपी म्हणून बारामतीचे आहेत, त्यांनी अतिशय उद्धट प्रकारे भाषा काल माझ्याशी वागली, आमच्या कार्यकर्त्यांशी वागली आणि त्यांनी आम्हाला रात्री सांगितलं की तुम्ही काढू नका। म्हणजे हे कुठला प्रकार आहे? एका लेख न्याय आम्हाला स्वतःचा डीएनए म्हणून मुख्यमंत्र्यांनी कडेला घेतलं, वाटलं मुका देईल पण मुका न देता गांठळात दिली आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही आता इकडे आलेलो आहोत। तुमची मागणी जर पूर्ण नाही झाली तर तुमची भूमिका काय असणार आहे? आज त्यांनी गुन्हा दाखल करायचाच, कुणाला पाठीशी घालायचं नाही। आमच्या आयाबायांच्या, आमच्या धनगर समाजाच्या, आमच्या ओबीसी समाजाच्या गांडीत लाकडं घालायची इंटरनॅशनल मीडियाच्या समोर भाषा आणि तरी देखील गुन्हा दाखल होत नाही। म्हणजे सरकार काय अराजकता पसरवते, जाती जातीत भांडण लावते? नक्की हा काहीतरी षडयंत्र आहे। आज गुन्हा दाखल होईपर्यंत आम्ही बारामती सोडणार नाही। आज बारामतीमध्ये ओबीसी एल्गार मोर्चा ह्यासाठी काढलेला आहे की जो मोठा महाराष्ट्रातला मराठा समाज आहे तो ओबीसी मध्ये घुसखोरी करतोय, ती घुसखोरी कुठेतरी थांबली पाहिजे, ह्या मागणीसाठी आम्ही आज बारामतीमध्ये ओबीसीचा एल्गार मोर्चा काढलेला आहे। दुसरी मागणी काय असणार? आमची मागणी एकच आहे की ज्यावेळेस जरांगे पाटलांनी मुंबईमध्ये आंदोलन केलं, आझाद मैदानावरती बसून आमच्या धनगर ओबीसी मध्ये जो मोठा घटक आहे धनगर समाज, त्या धनगर समाजावरती अगदी अश्लील भाषेमध्ये त्यांनी त्या ठिकाणी भाष्य केलं, त्या भाष्यामुळं त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांना हुरूप आला आणि जो एक अभिजित कदम म्हणून एक कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्यांनी देखील आमच्या महिला भगिनीवरती अतिशय खालच्या पातळीवरती कमेंट केली, या दोघांवरती गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी आम्ही पवार साहेबांना 2 तारखेला पत्र दिलं होतं, परंतु त्या पत्राची कुठलीही त्यांनी दखल घेतली नाही। त्या 2 तारखेलाच त्यांना आम्ही अल्टिमेटम दिलं, जर तुम्ही गुन्हा दाखल नाही केला तर आम्ही लाखोच्या हजारोच्या संख्येने बारामतीमध्ये 5 तारखेला मोर्चा काढणार आहोत। त्यांनी गुन्हा दाखल न केल्यामुळे आज आम्ही बारामतीमध्ये मोर्चा काढलेला आहे। आज या धनगरी पोशामध्ये आमचा हे पारंपरिक पोशाख आहे, कारण जरांगे पाटील ज्यावेळेस मराठा उपयोगासाठी आरक्षणासाठी जे मुंबईमध्ये बसले होते त्यावेळेस त्यांनी धनगरांबद्दल अपशब्द वापरले, धनगराच्या काठीत लाकडं घालीन असा शब्द त्यांनी शिव्या दिल्या त्या धनगरांना, म्हणून त्यांना टोच उत्तर देण्यासाठी ही काठी घेऊन मी या मैदानामध्ये उतरलोय। जोपर्यंत जरांग्यांना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही बारामती सोडणार नाहीये, एवढं मी तुम्हाला आणि प्रशासनाला सांगू इच्छितो आणि मुख्यमंत्र्याला सांगू इच्छितो आणि या बारामतीच्या उपमुख्यमंत्री अजित पवारांना माझी कळकळीची विनंती आहे, लवकरात लवकर जरांगे पाटलाला अटक करा, नाहीतर आम्ही ही बारामती सोडणार नाहीये। पुरंदरमध्ये काही आपल्या तालुक्यातले प्रतिनिधींनी निर्णय घेतला की आपण बारामतीमध्ये एकत्र येऊ आणि बारामतीमधून आज खऱ्या अर्थाने आपल्यावर अन्याय झालाय परंतु आमचं म्हणणं आणि तो जातीवाद महाराष्ट्रामध्ये पुढे आला, त्यामुळे बारामतीचं नेतृत्व
भाऊने जो जातीवाद निर्माण केला त्याला उत्तर देण्याची जबाबदारी बारामतीतल्या ओबीसी समाजाची आहे, मागासवर्गीय समाजाची आहे. त्यामुळं मी या ठिकाणी सांगू इच्छितो, बघताय तो ओबीसी समाज मध्ये आपल्या या ठिकाणी एकदम शिक्षणाचा हा मोर्चा लाईव्ह चालू आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे की आपल्याला लाईव्ह चालू मोर्चाचं संपूर्ण महाराष्ट्रभर दर्शन होत आहे आणि आपण शिस्तबद्धता आपल्या सर्व सुरक्षित असलेले हे दर्शन आपल्या समाज बांधवांनी वेगवेगळ्या सर्व शिस्तीचं पालन करायचे आणि शिस्तबद्ध मोर्चाचे दर्शन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवेदन माध्यमातून आपल्याला थांबवायचं थोडं. आपण